फिजिक्स थोडासा अवघड होता म्हणजे फिजिक्स बिट लेंदी होता बाकी आणि खूप लेंदी होता का पहिली गोष्ट पेपर पूर्ण झाला. तुझं नाव सांग आणि तू कुठून आलीस. माझं नाव सई पाटील आहे. मी आममध्ये राहते. अच्छा आणि आजचा पेपर वगैरे कसा होता काय सांगशील. चांगला होती बऱ्यापैकी मीडियम होती डिफिकल्टी लेवल. बट घाण पण नाही गेला आणि खूप भारी पण नव्हता. चांगला होता पेपर. अच्छा ओके सो ओव्हरऑल डिफिकल्टी किती रेट करशील 10 पैकी किती डिफिकल्ट होता फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. फिजिक्स थोडासा अवघड होता म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये विचार करायला लागत होतं. न्यूमेरिकल्स वगैरे जास्त न्यूमेरिकल्स होते. Okay. केमिस्ट्रीमध्ये थिअरी जास्त होती आणि मॅथ्स आपला नेहमीसारखाच ऑलवेज. ओव्हरऑल रेटिंग मी 8 देईल. 8 आउट ऑफ 10 डिफिकल्टीसाठी. हो. तर 8 आउट ऑफ 10 दिलेली आहे तिने. सो ओके आणि पीवायक्यूज वगैरे तू काय वाटतं किती रिपीट झाले किंवा हा म्हणजे पीवायक्यू स्टडी केले होते त्यानुसार पीवायक्यूज नाही आले एवढे म्हणजे त्याच्या रिलेटेड तुम्ही म्हणू शकता की सेम कन्सेप्ट होता. अच्छा म्हणजे But प्रश्न तेच होते फक्त थोडेसे थोडे ट्विस्टेड क्वेश्चन्स होते असं म्हणतो. फिरून होते. त्याच्या मागे जे लॉजिक लावायचं होतं ते सेमच होतं. अच्छा ओके आणि मॉक टेस्ट वगैरे काय दिली होती तू? नाही मी जे क्लासेसला जायचे तेच मॉक टेस्ट घ्यायचे. मग मी सेपरेटली काही दिलं नाही. अच्छा हो नाही चालेल मग त्या मॉक टेस्ट मध्ये काय वाटतं त्याने माहिती आहे अच्छा. त्या मॉक टेस्ट मध्ये काय वाटतं मग इम्प्रूव्ह झाला स्कोर किंवा मॉक टेस्ट दिल्याने काही फरक पडला तुला काय मॉक फायदा होतो? टेस्ट मी आहे ऑब्विसली हेल्पफुल होतं ते खूप. अच्छा म्हणजे द्यायला पाहिजे mock test. द्यायला पाहिजे मॉक टेस्ट. एक कारण की तुम्हाला एक डिफिकल्टी लेवल कळते. तुम्हाला एक आयडिया येतं की तुम्ही कसा पेपर लिहिले. कारण की तुम्ही इथे असं हे नाही होत. तुम्हाला कळतं की अच्छा, तुम्ही एक काय करताय. अच्छा म्हणजे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये हे करतं आणि मग तुम्हाला कम्प्युटरशी डील करायला किंवा प्रॉब्लेमशी डील करायला प्रॉब्लेम येत नाही. ओके आणि एक लास्ट क्वेश्चन टाइम मॅनेजमेंट तुला कसं वाटतं की टाइम मॅनेजमेंट कसा होता जमला टाइम किंवा lengthy टाइम होते जमला. questions काही? नाही काही नाही जमला टाइम. जमला वेळेत पूर्ण झाला म्हणजे हा म्हणजे मॅथ्स कट टू कट होतं. ओके प्रॉपर ह्याच्यामध्ये संपलं. बट फिजिक्स आणि केम लवकर झालं. अच्छा फिजिक्स आणि केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली लवकर लवकर झालं Mathematics म्हणजे चं 10-15 मिनिटं लवकर झालं फक्त. ओके ओके आणि मॅथमॅटिक्सचा थोडासा वेळ लागला पण हा पूर्ण झाला पूर्ण झाला पेपर. थँक्यू. थँक्यू. मला तुझं नाव सांग आधी आणि तू कुठून आलास. समर्थ राणे आणि मी पीसीएमची इकडून आलोय. अच्छा आणि आजचा पेपर कसा गेला. मस्त गेला, इझी होता. ओके ओके आणि म्हणजे फिजिक्स लेंदी होता ओके थोडासाच लेंदी होता. बाकी सगळं इझी होतं. मॅथ्स आणि केमिस्ट्री वर अच्छा आणि डिफिकल्टी म्हणजे कसं सांगशील की म्हणजे इझी टू मॉडरेट. इझी टू मॉडरेट आणि खूप लेंदी होता का पहिली गोष्ट पेपर पूर्ण झाला का. झाला, पुन्हा झाला. अच्छा ओके आणि शिफ्ट वाईज डिफिकल्टी म्हणजे कशी सांगशील की. इझी टू मॉडरेटच सांगेल मी ऍक्च्युअली. ओके फिजिक्स बिट लेंदी होता, बाकी सगळं इझीच होतं. केमिस्ट्री आणि मॅथ्स. ओके आणि पीवायक्यूज वगैरे काही आले होते काही आठवतं? येस, मॅथ्स मध्ये पीआयक्यू बेस्ड क्वेश्चन होते भरपूर. अच्छा म्हणजे पीवायक्यू ला मॅथमॅटिक्स साठी स्पेशल लक्ष दिलं पाहिजे कारण हा. असं क्वेश्चन्स येतात. हा, ओके आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री साठी कसं सांगशील. फिजिक्स केमिस्ट्री पण पीआयक्यू बेस्ड होता. मग फिजिक्स थोडंसं वाटलं मला. अच्छा अच्छा ओके आणि आता पुढे आता काही काही प्लॅन्स कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं वगैरे काही प्लॅन्स. आता माझं मेन टार्गेट तर जेई होतं. एमएससी असंच दिलंय मी. अच्छा अच्छा पण तरी तुला आता म्हणजे कधी काय वाटतं किती पडतील 200 पैकी. 200 पैकी 140-150 तर पडायला पाहिजे. हो ग्रेट दॅट्स ग्रेट सो ओके ऑल द बेस्ट तुझ्या जर्नीसाठी. तुझं नाव चिती. ओके चिती कसा होता तुझा पहिली गोष्ट. काय करतात प्रिव्हियस इयर पेपर कसे होते असं असतं थोडाफार काही फरक नव्हता फार अवघड फार खूप. अच्छा सो ओव्हरऑल डिफिकल्टी कशी रेट करशील आउट ऑफ 10 की फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स कसे होते इंडिव्हिज्युअली. टाइम कन्झ्युमिंग तर असतोच म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री ओव्हरऑल 7. ओके आणि ओव्हरऑल म्हणजे पेपर कम्प्लीट झाला पाहिजे. हां केमिस्ट्रीला टक्के मारले थोडे. ओके फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स झाला. मॅथमॅटिक्स झाला बरोबर. अच्छा ओके आणि जसं पीवायक्यूज वगैरे तू सॉल्व केले होते पीवायक्यूज किंवा मॉक टेस्ट वगैरे दिले असतील हां मॉक टेस्ट दिली. त्याचा काय फायदा होतो का म्हणजे मॉक टेस्ट दिल्यानंतर जे. हां म्हणजे टाईमची प्रॅक्टिस होते तेही हेल्प होते. अच्छा म्हणजे टाइम मॅनेजमेंटला जास्त फरक पडतो तर ते करायला पाहिजे. हा. ओके आणि ओके सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे पुढचा आता काय प्लॅन काय तुझा आफ्टर कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं वगैरे असं. युएनएस मार्क्सवर डिपेंड आहे तसं. ओके त्याच्यामुळेच काय फिक्स नाही ओके मला एक सांग तुझं नाव काय आणि तू आला कुठून. मी स्वराज मातेले आणि मी जुन्नरवरून आलो. ओके स्वराज कसा होता आजचा पेपर काय सांगशील. फिजिक्स थोडं टफ होतं. केमिस्ट्री मॉडरेट होतं आणि मॅथ पण चांगलं गेलं मला. अच्छा फिजिक्स म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट असं हा, म्हणतोस. हा. आणि केमिस्ट्री ठीक आहे मॉडरेट ठीक आहे, ठीकठाक होतं. आणि मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मला पहिल्यापासून याचं इंटिग्रेशनचं हे समजत नाही, त्यामुळे ते सोडून बाकी सगळं गेलं चांगलं. अच्छा म्हणजे जेवढं प्रिपेअर केलं होतं हा तेवढं झालं हा, तेवढं बरोबर झालं. आता इंटिग्रेशन मध्ये म्हणतोयस की थोडे डिफिकल्ट क्वेश्चन्स होते. हा. ओके ओके नो वरीज. आणि पीवायक्यूज वगैरे काय बोलशील त्याच्याबद्दल की पीवायक्यूज रिपीट झाले किंवा सेम पॅटर्न काही बघायला मिळाला.
हा आधीचे जे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील हा मला तर वाटलं जे मी सॉल्व्ह केलं मॉक टेस्ट वगैरे केलेलं त्याच्यातून पॅटर्न तर आलेला सेम कसं रिपीट झालंय का? हा म्हणून नाही प्रश्नाचं नाही माहिती पण हे झालेलं क्वेश्चन वगैरे अच्छा म्हणजे सेम पॅटर्न बघून येऊ हा शकतो. हा पॅटर्न आणि काही मॉक टेस्ट वगैरे दिले होते त्याच्या आधी म्हणजे हा. सॅम्पल पेपर हा दिलेला काय वाटतं दिला पाहिजे मुलांनी की हा. स्कोर आयडिया येते तेवढी म्हणजे एक आयडिया आहे कसं हा, आपण हा. करू शकतो. Okay. एक शेवटचा प्रश्न फक्त की पेपर कम्प्लीट झाला का आपला? म्हणजे कारण टाइम मॅनेजमेंटला बरेच मुलं स्ट्रगल करतात तर काय वाटतं माझं काय झालं पहिल्यांदा मी केमिस्ट्रीचं करायला घेतलं आणि नंतर फिजिक्स केलं अच्छा आधी केमिस्ट्री सुरू केलं मग फिजिक्स हा. त्यामुळं फिजिक्सचा मला थोडा टाइम कमी पडला पण जे येत अच्छा. नव्हतं तेच राहिलं म्हणजे अच्छा, जे अच्छा. मला येत ते मी सगळे केले अच्छा फर्स्ट आणि- अटेम्प्टला जे येत होते ते हा. केलेस. फक्त थोडा टाइम कमी पडला हा. केमिस्ट्री टू फिजिक्स केला हम्म. ओके थँक्यू तर आता आपण रिसेंटली बघितलंच की आता विद्यार्थ्यांचे कमेंट्स कसे होते की आजचा पेपर कसा गेला शिफ्ट डिफिकल्टी कशी होती तर ओव्हरऑल कन्क्ल्युजन असं की केमिस्ट्री थोडंसं केमिस्ट्री फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ओव्हरऑल दोघंही मॉडरेट होते खूप काही सोपं पण नव्हतं आणि काय डायरेक्ट अटेम्प्टेबल असे क्वेश्चन्स पण होते इतकं हार्ड पण नव्हतं तर ओव्हरऑल मी असं म्हणेल की शिफ्टची डिफिकल्टी मॉडरेट होती आणि PYQ जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन्स डायरेक्टली आले नव्हते ॲज इट इज फक्त नंबर चेंज होते थोडेसे ट्विस्टेड क्वेश्चन्स विचारलेले होते पण ओव्हरऑल PYQs नक्की करा मॉक टेस्ट दिले असेल त्याचा फायदा होणारच आहे तुम्हाला तर अभ्यास करत राहा आणि असेच जर तुम्हाला असं व्हिडिओ पाहिजे असतील प्रत्येक शिफ्टचे आज आता 11 एप्रिल फर्स्ट शिफ्ट होती असेच आम्ही पुढच्या शिफ्टचे प्रत्येक शिफ्टचे एक व्हिडिओ टाकणार आहोत बघायची असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करू शकता सो थँक्यू